हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर मिनी ब्लॉग. सो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी आलोय गावाला आणि गावाला लवकर उठण्यातच भलाई असते. सो मग गेलो डायरेक्ट गाईज खळ्यावरती आणि तिथे मेडिटेशन केला आणि 50 स्क्वॉट्स आणि 50 पुशअप्स मारल्या. त्याच्यानंतर दिवसाला केली सुरुवात. भाई, तुम्हाला काय सांगू, गावाला आल्यावरती दिवसाला सुरुवात अशीच झाली पाहिजे, एकदम भारी वाटते. म्हणजे घरी पण करतो मी योगा मेडिटेशन वगैरे, तिथे एवढी मजा येत नाही. इथे कसा जरा खूप भारी वाटते. अब देखो तुम लोग. गुड मॉर्निंग गाईज. अशी सकाळी इकडेच भेटते भाई, काहीच नाही. फक्त पक्ष्यांचा आवाज, वरती येणारा सूर्य. भाई खरं सांगू, लिटरली 7:30 झालेत. 7:30 झाले, पावणे 7 झाले. 7:45 अराउंड. बट सूर्य बघा किती वरती. तुम्ही बोलशाल यांच्या दुपारी व्हिडिओ काढून कोणाला दाखवता. दुपार नाही आहे काही, सकाळ. त्याच्यानंतर आपण चहा पिला आणि तेवढ्यातच काम करणारे मामा पण आलते. सो आपण गेलो डायरेक्ट काम करायला घराचा. आज आपल्याला वेल्डिंग करायचे मागच्या साईडला, पुढच्या साईडला. हा तेजस रताळा खातोय, एक नंबर रताळा आहे साला. मग आम्ही गेलो पटापट गाईस. मग मामा पण वरती चढलेले, सो आपण त्यांना मदत केली. मग मागचे वेल्डिंग वगैरे करून घेतली, पण थोडी बकचोदी केली आधी. त्याच्यानंतर जरा बोललो की हा शूट तो करना मागता है, काफी दिनों बाद साथ में आए. सो त्याच्यानंतर आपण वेल्डिंग केली गाईस. काय नाही, वेल्डिंग केली. त्याच्यानंतर मेजरमेंट घेऊन मधल्या पोल्सची पण वेल्डिंग करून घेतली. वेल्डिंग झाल्यानंतर आपण गेलो जेवायला आणि जेवून आल्यानंतर भाई जरा अंग टाकला, जरा गार मस्त झाडाखाली. भाई तुम्हाला सांगतो, एवढा भारी वाटत होता. काहीच आवाज नाही, एकदम शांतता आणि फक्त गार हवा, रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. भाई मजा झाली. सो त्यानंतर परत कामाला सुरुवात केली. अजून काय नाही, मग वरतून खाली फरच्या पण आलत्या, सो त्या घेऊन आलो खालून वरती. आणि मग वरती जाऊन जरा ते रॉड्स वरती घ्यायचे होते, तिथे पण कडपे वगैरे टाकायला. सो ते वरती घेतले. आणि मग काय, मग दिवस संपला, लाईट गेलती, सो वेल्डिंग नाही करता आली. मग आलो घरी. आपण घरी आल्यावरती आंघोळ केली पहिले तर भाई, फ्रेश वाटलं. मग जरा आंघोळ झाल्यानंतर भाई चहा पिला. चहा 2 टाइम असलाच पाहिजे गावाला आल्यावरती, नाहीतर सुस्ती येते भाई. तंबाखू वगैरे तर खाऊ नाही शकत, मग चहा बेटर आहे. सो त्याच्यानंतर आम्ही गावात गेलो, जरा सामान आणायचं होतं, साखर वगैरे, आणि आम्हाला खाऊ आणला खूप सारा. मग आई बाबा जेवले, मग आम्ही शेकोडी गेली आणि मग झोपून घेतला. बाय गाईस, सी इन द नेक्स्ट मिनी ब्लॉग.